सो आपण ऍक्सेलरेशन पाहत होतो. ऍक्सेलरेशन ऑफ एन ऑब्जेक्ट. एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्यामधलं ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन केव्हा असते बॉडीमध्ये हे पण आपण सांगितलं होतं. जेव्हा बॉडीची वेलॉसिटी चेंज होणार तेव्हाच त्यामध्ये ऍक्सेलरेशन असेल असं आपण पाहिलं. जेव्हा काय होणार आहे वेलॉसिटी चेंज होणार तेव्हाच असेल. जर ऑब्जेक्टची वेलॉसिटी चेंज होणार नाही, जर ऑब्जेक्टची वेलॉसिटी जर चेंज होत नसेल, कॉन्स्टंट राहत असेल तर त्यामध्ये ऍक्सेलरेशन नसेल. हे पण आपण पाहिलं होतं. तर तेव्हा पाहिजे त्यानंतर म्हणजे लास्ट लेक्चर मध्ये जाऊन पाहिलं ऍक्सेलरेशन याची पाहिलं आपण डेफिनेशन. लक्षात सगळ्यांच्या वर बंद कर. लक्ष इकडे. ऍक्सेलरेशन याची डेफिनेशन काय? डेफिनेशन rate of change of velocity with respect to time. काय ते डेफिनेशन काय आहे? द Rate of change of velocity with respect to time is called as acceleration. त्याला म्हटलं ऍक्सेलरेशन. बरोबर आहे. बरं. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम is called as acceleration. ओके. याला आपण ऍक्सेलरेशन म्हटलं होतं. याची डेफिनेशन झाली आपल्या. याची होती डेफिनेशन म्हणजे हा जो ऑब्जेक्ट होता, हा एखादा जो ऑब्जेक्ट आहे, हा जर समजा सध्या इथं आहे आणि हा सध्या त्याची सध्या काय बघा ऍक्च्युअली तो मोशन मध्ये आहे. आधीच तर तो मोशन मध्ये आहे, ए पॉइंटला आहे. त्याची जर वेलॉसिटी काहीतरी म्हटलं आपण, त्याची वेलॉसिटी काहीतरी आपण 5 म्हटलं होतं. याची बरं ए पॉइंटला वेलॉसिटी 5 आहे. आणखी तो मोशन मध्ये आहे म्हणजे समोर गेला, समोर तो बी पॉइंटला पोहोचला. बट बी पॉइंटला समजा त्याची वेलॉसिटी चेंज झाली. किती झाली? 15 झाली. वेलॉसिटी झाली 15 मीटर पर सेकंद. ओके. ए पॉइंटला 5 होती आणि बी पॉइंटला समजा 15 झाले म्हणजे वेलॉसिटी चेंज झाली. आणि ए टू बी जाताना त्याला टाइम लागला होता. त्याला टाइम किती लागला होता? 2 सेकंद. टाइम किती लागला होता? 2 सेकंद. बरोबर आहे. ए टू बी जाताना टाइम लागला 2 सेकंद. मग पहा वेलॉसिटी चेंज झाली. चेंज इन वेलॉसिटी कसं लिहितो आपण ते? डेल्टा व्ही. चेंज इन वेलॉसिटी ते कसं लिहितो आपण? डेल्टा व्ही. डेल्टा म्हणजे चेंज. चेंज इन वेलॉसिटी. बरं. आणि चेंज इन वेलॉसिटी इथं वेलॉसिटी कितीने चेंज झाली? आधी 5 होती मग 15 झाले. किती चेंज झाले? 10 ने. सो चेंज इन वेलॉसिटी किती आहे? 10 आहे. वेलॉसिटी 10 ने चेंज झाले. आणि किती टाइम मध्ये? तर 2 सेकंद एवढ्या टाइम मध्ये. बरोबर आहे. मग तेव्हा त्या ऑब्जेक्ट मधलं ऍक्सेलरेशन, तेव्हा त्या ऑब्जेक्ट मधलं ऍक्सेलरेशन. तर ऍक्सेलरेशन याचा फॉर्म्युला असते काय? असा फॉर्म्युला चेंज इन वेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम किंवा सिम्पली काय टाइम इंटरवल. चेंज इन वेलॉसिटी किंवा टाइम इंटरवल दोघांचा रेशो. बरोबर. आणि म्हणून मी त्याला म्हणतो बरोबर वर आहे चेंज इन वेलॉसिटी आणि टाइम आहे आणि मग त्याला काय म्हणतो आपण? रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज एक्सेलरेशन. सो जर डेफिनेशन लक्षात राहिली, डेफिनेशन सॉरी फॉर्म्युला जर लक्षात राहिला तर डेफिनेशन लक्षात राहते. जर फॉर्म्युला लक्षात राहिला फक्त काय फॉर्म्युला? एक्सेलरेशन इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम. आणि जर तुम्हाला हा जर फॉर्म्युला लक्षात राहिला तर डेफिनेशन लक्षात राहते. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज द एक्सेलरेशन. झाले. आणखी बारे ऍक्सेलरेशन आपण दाखवतो ए नाही, चेंज इन वेलॉसिटी. चेंज इन वेलॉसिटी कशी असते? वेलॉसिटी मध्ये चेंज कसं करतो आपण? फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. फायनल वेलॉसिटी आपण दाखवतो v ने, बट इनिशियल वेलॉसिटी u स्मॉल u आहे ना. तो पण स्मॉल v असते, आपण काय स्मॉल u असते. दोन्ही स्मॉल लेटर आहे. सो चेंज इन वेलॉसिटी आपण कसं करतो? फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन मध्ये टाइम इंटरवल. सो हा आहे फॉर्म्युला ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला v मायनस u अपॉन t. ओके. बर. हा झाला ऍक्सेलरेशन फॉर्म्युला. नंतर आपण काय म्हणतो आहे? युनिट ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन याचं काय? SI युनिट. म्हणजे ऍक्सेलरेशन आपण कुठल्या युनिट मध्ये मेजर करतो? तर कुठलंच युनिट? SI युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे जर समजा एखाद्याला विचारलं किंवा एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये ऍक्सेलरेशन किती आहे तर आपण काय म्हणतो? आपण म्हणतो 5 आहे. पण 5 म्हणजे काय? नुसतं 5 नाही, तुम्हाला ते ऍक्सेलरेशन युनिट पण सांगायला लागेल. मग किती आहे? तर 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर एवढं ऍक्सेलरेशन, कारण ऍक्सेलरेशन आपण मेजर करतो मीटर पर सेकंड स्क्वेअर या युनिट मध्ये. सो ऍक्सेलरेशन यासाठी हे झालेलं आहे. आणि CGS युनिट तर ते काय असते?
सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि ऍक्सेलरेशन इज अ स्केलर क्वांटिटी. हा, ऍक्सेलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी. चला तर हे पाहायचं आपल्याला. ऍक्सेलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी. As the acceleration, it is a vector quantity, but vector has both the component magnitude as well as direction. अर्थ काय आहे? Yes, sir. हा, वेक्टर अशी क्वांटिटी असते which has both magnitude as well as direction. And also it obeys the laws of vector algebra. काही रिमाइंड होते का? वेक्टर क्वांटिटी स्केलर क्वांटिटी याची डेफिनेशन होती. आणि वेक्टर क्वांटिटी डेफिनेशन मध्ये काय होतं? अशी फिजिकल क्वांटिटी ज्याला मॅग्निट्यूड सुद्धा असते, ज्याला डायरेक्शन सुद्धा असते, आणि जी क्वांटिटी लॉज ऑफ वेक्टर अल्जेब्रा ओबेज करते, तेव्हा ती बनते वेक्टर क्वांटिटी. बरोबर आहे? हा ठीक आहे. सध्या आपण बोलू समजा काय नाही, ऍक्सेलरेशन वेक्टर क्वांटिटी आहे. याचं मिनिंग काय आहे? त्याला मॅग्निट्यूड सुद्धा आहे, त्याला डायरेक्शन सुद्धा आहे, आणि ती लॉज ऑफ वेक्टर अल्जेब्रा आपण ओबे करते. ठीक आहे? बरं, आता हेच पाहायचं आपल्याला. तर जे ऍक्सेलरेशन आहे, as acceleration is a vector quantity, as acceleration is a vector quantity, so it has both magnitude as well as direction. But as ज्या प्रकारे acceleration, as acceleration is a vector quantity. बरं, ऍक्सिलर वेक्टर क्वांटिटी मध्ये त्याला दोनही आहे समजा, मॅग्निट्यूड as well as डायरेक्शन. So as acceleration is a vector quantity, it has both बोल रहे हैं एक मॅग्निट्यूड. ऍक्सेलरेशन असणार आहे मॅग्निट्यूड. चला सांगा आता ऍक्सेलरेशनची मॅग्निट्यूड म्हणजे काय? हा, व्हॅल्यू. हा ठीक आहे. ऍक्सेलरेशन समजा इथे जर म्हटलं आपण तर व्हॅल्यू 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे असणार व्हॅल्यू. बरोबर आहे? पण इथं मग काय? इथं काय असणार आहे? ऍक्सेलरेशनची मॅग्निट्यूड इथं काय असणार आहे? ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू कशावर करता तुम्ही? ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू कशावर फाइंड करता? फॉर्म्युला. ऍक्सेलरेशन किती आहे? 5 आहे, 10 आहे, किती करता? कसं करता तुम्ही? कशावर करता? फॉर्म्युलामध्ये. मग फॉर्म्युलामध्ये हे जे नाही, फॉर्म्युलामध्ये काय आहे का? हे v - u / t हा जो फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला म्हणजे ही पहिली काय ना मॅग्निट्यूड. सो ऍक्सेलरेशन याची मॅग्निट्यूड ही कशाने फाइंड करू आपण? फॉर्म्युलाने. क्लियर? सो ऍक्सेलरेशन याची जी मॅग्निट्यूड आहे, सो इट विल फाइंड बाय इट्स एक्सप्रेशन, बाय फॉर्म्युला. बाय, सो ऍक्सेलरेशनची जी मॅग्निट्यूड आहे, मॅग्निट्यूड इज गिवन बाय फॉर्म्युला. बरं, फॉर्म्युला काय आहे? ऍक्सेलरेशन इक्वल टू v - u / t. हे लक्षात ठेवायचं. जर ऍक्सेलरेशन किती आहे मग कसं फाइंड करतो आपण? तर त्याच्या फॉर्म्युला करतो आपण. किंवा फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी आपण टाइम टाकतो, त्याच्याकडे आपण व्हॅल्यू आपण फाइंड करतो. समजलं मग? ऍक्सेलरेशन त्याला जे समजा करे 2 आहेत मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन, पण त्याची जी मॅग्निट्यूड आहे ती आपण त्याच्या फॉर्म्युलाने दाखवतो. हे समजलं? ऍक्सेलरेशनची मॅग्निट्यूड त्याच्या फॉर्म्युलाने दाखवतो किंवा फाइंड करतो. पण राहिला प्रश्न करता ऍक्सेलरेशन इट हॅज बोथ डायरेक्शन सुद्धा आहे. कारण डायरेक्शन कशी दाखवू आपण? किंवा डायरेक्शन कुणीकडे असणार आहे? ऍक्सेलरेशन याची डायरेक्शन कुणीकडे? ऍक्सेलरेशन याची डायरेक्शन कुणीकडे असणार आहे? चला पहा, समजा प्रयत्न करा. आता थोडंसं फिजिक्स पाहू. ऍक्च्युअली आपण आधीपासून सुद्धा फिजिक्सच पाहत आहे म्हणा, पण आता थोडंसं आणखी करा, आता थोडं मोर प्रॉपरली. हा, ऍक्सेलरेशनची मॅग्निट्यूड जर म्हटलं आपण या फॉर्म्युला दाखवू शकतो तुम्ही, पण ऍक्सेलरेशन कुठल्या डायरेक्शन मध्ये असते? ऍक्सेलरेशन कुठल्या डायरेक्शन मध्ये असते हे समजायचं आहे. किंवा ऍक्सेलरेशनची डायरेक्शन कुणीकडे असणार आहे? काही सांगतील कोणाला? ऍक्सेलरेशनची डायरेक्शन कुणीकडे असणार आहे किंवा कुठल्या डायरेक्शन असणार आहे? कोणाला काही माहिती आहे का? ज्या डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी त्या डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशन. ओके, डायरेक्शन मध्ये. हा तेच ना, ज्या डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी त्या डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशन. ही जर समजा ऍक्च्युअल मध्ये समजा जनरल कन्सेप्ट असेल. ऍक्च्युअली मध्ये हे सिंपल समजा ज्याला आपण जे तुम्ही डिग्री विचार करसाल किंवा ज्या डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी त्या डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशन असं विचार करसाल. ठीक आहे, पण पहा थोडं प्रॉपर समजून घ्या. हा, तर तुम्हाला ऍक्सेलरेशन याची डायरेक्शन कुणीकडे असते हे दाखवायचं आहे. पण त्याआधी बरं आपल्याला एक समजून घ्या. समजा हा एक ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, हा ऑब्जेक्ट होता आणि काय सध्या इथं होता. सध्या काय इथं होता?
नंतर आपण असं म्हटलं की बरं हा कडे ह्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होत आहे, या डायरेक्शन मध्ये मूव्ह होत आहे. झालं क्लिअर? बरं समजा कन्सिडर करा तो कडे इथपर्यंत गेला रे, इथून तर या डायरेक्शन मध्ये गेलाय, बरोबर आहे? पण आधी इथं होता नंतर करतो या डायरेक्शन गेलाय, या डायरेक्शन गेला म्हणजे काय या डायरेक्शन मध्ये झालं डिस्प्लेसमेंट, या डायरेक्शन मध्ये झालं डिस्प्लेसमेंट, बरोबर? कारण इथं होता तिथं गेलं, तर याचं डिस्प्लेसमेंट डायरेक्शन कुठे ही आहे, याच्या डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही आहे. हे झालं क्लिअर? आणि बघा समजा हा अभिर होता आणि हा इथं गेला, बरोबर? कारण हा इथं इथपर्यंत गेला, मग लक्ष द्या. तर याचं बघा याचं जे म्हटलं डिस्प्लेसमेंट कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे, या डायरेक्शन मध्ये, कारण तो इथून इथपर्यंत गेलेला, तर त्याचं जे डिस्प्लेसमेंट या डायरेक्शन मध्ये, राईट डायरेक्शन मध्ये झालाय. आणि त्याची वेलॉसिटी पण पाहणार, ऑब्जेक्टची वेलॉसिटी पण पाहणार कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे, त्याच डायरेक्शन मध्ये आहे, बरोबर? कारण पण ज्या डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट त्या डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी आहे. समजलं हे पण? लक्ष द्या. जर आपण जर म्हटलं की या डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट आहे, तर त्याच डायरेक्शन मध्ये काय त्याची वेलॉसिटी आहे, त्याच डायरेक्शन त्याची काय आहे वेलॉसिटी आहे. झालं क्लिअर हे पण? बरं मग इथून तुम्ही असं म्हणू शकता, इथून तुम्ही असं म्हणू शकता की ज्या डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी, सॉरी ज्या डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट त्या डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी, हे म्हणू शकता. हे असते ज्या डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट त्या डायरेक्शन मध्ये काय ऑब्जेक्टची वेलॉसिटी असते, हे बरोबर आहे. बट आता जर म्हटलं आपण काय बोलत आहे, ऍक्सेलरेशन बोलत आहे. ऍक्सेलरेशन काय आहे, वेलॉसिटी. इथं काय आहे थोडं कन्फ्युजिंग आहे. पाहा असं नेहमी नसते की ज्या डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी त्या डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशन, असं नेहमी नसते. एका पर्टिक्युलर फक्त एकाच कंडिशन मध्ये काय ते पॉसिबल आहे. पण ज्या डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी त्याच डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशन असणार आहे, हे फक्त एकाच कंडिशन मध्ये आहे. पण बाकीच्या पण खूप सारे केसेस आहेत की ऍक्सेलरेशन नेहमी फक्त वेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये नसणार आहे, ऍक्सेलरेशनच्या ऑपोजिट पण होऊ शकते. असे जाऊ ऍक्सेलरेशन काय आहे फक्त या डायरेक्शन वेलॉसिटी समजा बरं, या डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी आहे, पेन नंबर पास समजा बरं, ही समजा डायरेक्शन कोणाची आहे वेलॉसिटीची, आणि ही डायरेक्शन कोणाची आहे ऍक्सेलरेशनची. पण ज्या डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी त्या डायरेक्शन ऍक्सेलरेशन पॉसिबल आहे, बरोबर? ज्या डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी त्या डायरेक्शन ऍक्सेलरेशन पॉसिबल आहे. पण आणखी काय पॉसिबल आहे, ज्या या डायरेक्शन वेलॉसिटी आहे ना, तर त्याच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशन, हे पण पॉसिबल आहे. ज्या डायरेक्शन वेलॉसिटी या डायरेक्शन ऍक्सेलरेशन असे पॉसिबल आहे. पण एवढंच नाही, जर वेलॉसिटी असेल तर या डायरेक्शन ऍक्सेलरेशन परपेंडिक्युलर, वेलॉसिटी डायरेक्शनला परपेंडिक्युलर, हे पण पॉसिबल आहे. किंवा मग पहा, किंवा असे पॉसिबल आहे की जर समजा एक वेलॉसिटी जर आहे, तर वेलॉसिटी समजा त्यांच्याकडे या डायरेक्शन असेल, वेलॉसिटी समजा काय सॉरी जर समजा वेलॉसिटी या डायरेक्शन असेल, जर वेलॉसिटी या डायरेक्शन असेल तर ऍक्सेलरेशन त्याला परपेंडिक्युलर सुद्धा असणार आहे, त्याला पॅरलल सुद्धा असणार आहे, त्याला अँटी पॅरलल सुद्धा असणार आहे. अशी पण पॉसिबिलिटी आहे. लक्षात आला? असं नाही आहे फक्त कारण की ज्या डायरेक्शन वेलॉसिटी त्या डायरेक्शन ऍक्सेलरेशन, एवढं सिंपल नाही आहे. सो ऍक्सेलरेशन मे बी पॅरलल टू वेलॉसिटी, acceleration may be anti-parallel to velocity, acceleration may be perpendicular to its velocity. असं असणार आहे. म्हणजे इथे काय थोडंसं काय जास्त आहे, म्हणजे थोडंसं वेगळं आहे. बघू आपण ते. मग आपल्याला हेच पाहायचं की ऍक्सेलरेशन याची डायरेक्शन कशी असते ते पाहायचं आहे. कुठल्याही केसमध्ये ऍक्सेलरेशन कुठल्या डायरेक्शन मध्ये, समजलं? बरोबर. सो इथं जर म्हटलं आपण डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन वेलोसिटी असते, डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन वेलोसिटी असते, हे कल्पना आहे, हे क्लिअर आहे. ज्या डायरेक्शन मध्ये वेलोसिटी, सॉरी ज्या डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट त्या डायरेक्शन मध्ये वेलोसिटी, हे कन्फर्म आहे. बट ऍक्सेलरेशन डायरेक्शन नेहमी वेलोसिटी डायरेक्शन नसते. तर पहा लक्षात द्या काय असते. सो डायरेक्शन ऑफ ऍक्सेलरेशन इज नॉट इन द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी, इट इज एक्चुअली इन द डायरेक्शन ऑफ चेंज इन वेलोसिटी. लक्षात द्या, ऍक्सेलरेशन की डायरेक्शन कुणीकडे वेलोसिटी डायरेक्शन मध्ये नाही, तर चेंज इन वेलोसिटी डायरेक्शन मध्ये असते. लक्षात घ्या, डायरेक्शन ऑफ ऍक्सेलरेशन इज इन द डायरेक्शन ऑफ नॉट वेलोसिटी, डायरेक्शन ऑफ चेंज इन वेलोसिटी, लक्षात घ्या, ऍक्सेलरेशन डायरेक्शन फक्त वेलोसिटी डायरेक्शन नसते, तर कोणत्या डायरेक्शन मध्ये चेंज इन वेलोसिटी डायरेक्शन. ज्या डायरेक्शन मध्ये वेलोसिटी चेंज होणार आहे त्या डायरेक्शन ऍक्सेलरेशन. हे समजलं? ज्या डायरेक्शन मध्ये वेलोसिटी चेंज होणार आहे त्या डायरेक्शन मध्ये, समजलं? असं नाही फक्त ज्या डायरेक्शन वेलोसिटी त्या डायरेक्शन ऍक्सेलरेशन, असं नाहीये. तर ज्या डायरेक्शन मध्ये वेलोसिटी चेंज होणार आहे त्या डायरेक्शन असणार आहे ऍक्सेलरेशन. हे समजलं? ओके बाय. मला हे लक्षात ठेवायचं, मला हे लक्षात ठेवायचं आहे, ते पण आपण ठीक बघू आपण आता. बरं आता बघ,
जे आपण काल आपण किंवा लास्ट लेक्चरमध्ये आपण जे 3 पॉसिबल वेज पाहिले आपण 3 पॉसिबल वेज एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये ऍक्सिलरेशन 3 काय पॉसिबल देऊ शकते 3 काय पॉसिबल वेज देऊ शकते. ऍक्सिलरेशन ऑब्जेक्ट मध्ये केव्हा येते हे क्लिअर माहिती तुम्हाला. केव्हा येते जेव्हा व्हेलॉसिटी चेंज होते. इथं माहिती आहे तुम्हाला जेव्हा व्हेलॉसिटी चेंज होते. पण व्हेलॉसिटी चेंज होते म्हणजेच काय मॅग्निट्यूड चेंज होते तेव्हा येते ऍक्सिलरेशन किंवा डायरेक्शन चेंज होते तेव्हा येते ऍक्सिलरेशन किंवा दोन्ही चेंज होतात तेव्हा येते ऍक्सिलरेशन. तर ते 3 पॉसिबल वेज पाहिजे होतात. ओके सो there are three possible ways. There are 3 possible ways of change of velocity. अच्छा वेलॉसिटी मधला चेंज करा 3 प्रकारे समजा होऊ शकते. पहिले कुठलं पॉसिबल आहे पहिले कुठला वेज असणार आहे ओनली मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी चेंज. फक्त वेलॉसिटी काय फक्त मॅग्निट्यूड चेंज झाले. पहा ओनली मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी इज चेंज. फक्त वेलॉसिटी काय चेंज झाली फक्त मॅग्निट्यूड. बरं वेलॉसिटी मॅग्निट्यूड चेंज झाले म्हणजे डायरेक्शन काय राहिले सेम. डायरेक्शन चेंज नाही झाले डायरेक्शन सेम राहता है फक्त चेंज काय होता है मॅग्निट्यूड. तर आपण ही पहिली केस पाहायची. दुसरी पण केस असणार आहे तिसरी पण असणार आहे. ते तीनही केस आपल्याला पाहायचे आहेत. तीनही पॉसिबल वेज पाहायचे. क्लिअर समजलंय. बरं आहे बा इथपर्यंत आपलं कालच झालं होतं इथपर्यंत. आज आपण काय म्हटलं की ऍक्सिलरेशन जर म्हटलं तर त्याला काय समजा दोन्ही आहेत. इट हॅज बोथ मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. तर त्याची जी मॅग्निट्यूड आहे ती कशा देतात त्याच्या फॉर्म्युलाने. आणि जर म्हटलं त्याची जर डायरेक्शन म्हटलं तर ती डायरेक्शन असते चेंज इन वेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये. ओके नंतर आपल्याला पाहायचं आहे 3 पॉसिबल वेज ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी आउट ऑफ विच वी आर गोइंग टू सी फर्स्ट वन ओनली मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी चेंज. ते पाहायचं आपल्याला. हे कुठल्या केस मध्ये असते पाहायचं. बेटा एवढं सोपी नाही आहे ते एवढं इझी नाही आहे. सो डू नॉट टेक सो लाईटली. एवढं लाईटली घ्यायचं नाही. बेटा प्रॉपर्ली मला तुमच्या जे कन्सेप्ट आहे जर तुम्हाला कन्सेप्ट समजल्या तर मग बाकीच्या गोष्टी महत्वाचं म्हणजे प्रायोरिटी तुमची कशी असली पाहिजे की तुम्हाला कन्सेप्ट समजली पाहिजे. जर काही डाऊट असला एनी डाऊट विचारायचा क्लिअर करायचा. आणि ही जी समजा पहिली जी केस आहे ते पाहणार आपण की पहिली सांगतो मी तुम्हाला आणि नंतर तुम्हाला सांगायचे आहे. नंतर तुम्हाला सांगायचे ते हा. सो ऍक्सिलरेशन मध्ये आपण पाहायची ना आपण ऍक्सिलरेशन मध्येच पाहत आहे. पहिली केस पाहायची कुठली असेल ना पहिली जी केस आहे when only magnitude of velocity is change. पण ही कुठल्या केस मध्ये लक्ष द्या. मोशन कशी असणार आहे डिपेंड आहे. लक्ष द्या मोशन कुठले असणार आहे त्यावर डिपेंड आहे. पण डायरेक्शन चेंज होत नाहीये. अरे डायरेक्शन चेंज होत नाही. पारे डायरेक्शन चेंज होत नाही म्हणजे मोशन कशी असणार आहे सेट लाईन मध्ये. बरोबर आहे कारण पाहा जर डायरेक्शन चेंज म्हणजे काय पण अशी झाली समजा पहा मग त्या केसमध्ये मोशन स्ट्रेट लाईन नाही आहे. बरोबर कारण डायरेक्शन सेम ठेवायचे आपल्याला. जर डायरेक्शन जर सेम ठेवायचे मग ते कुठल्या केसमध्ये ओनली स्ट्रेट लाईन. त्याला क्लिअर म्हणजे मोशन आहे अलॉंग द स्ट्रेट लाईन. ओके when only magnitude of velocity is change. बरं आणि त्याची काय डायरेक्शन कशी राहतात नाही डायरेक्शन रिमेन्स कॉन्स्टंट. कुठल्या केसमध्ये हे फक्त पॉसिबल कुठे आहे फक्त पॉसिबल आहे ते अलॉंग द स्ट्रेट लाईन. म्हणजे इन दिस केस द ऑब्जेक्ट इज मूव्हिंग अलॉंग द स्ट्रेट लाईन. क्लिअर ऑब्जेक्ट इज मूव्हिंग अलॉंग द स्ट्रेट लाईन. हे पण लक्षात घ्या तेव्हाच पॉसिबल आहे. आणि जेव्हा ऑब्जेक्ट मूव्ह होते स्ट्रेट लाईन मध्ये आणि परत दुसरी गोष्ट सांगितली बघा नुसतं फक्त स्ट्रेट लाईन मध्ये नाही. मला लक्षात द्या ऑब्जेक्ट हा फक्त काय स्ट्रेट लाईन मध्ये नाही तर दुसरी गोष्ट काय तो फक्त
तो एकाच डायरेक्शन जायला पाहिजे. हा ठीक आहे, बघा लक्ष द्या. पावर आहे बघा. मी असं म्हणू शकतो की हा जो ऑब्जेक्ट आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे या डायरेक्शन वर कारण स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होत आहे. आधी चला राईट वर डायरेक्शन मध्ये, आधी चला राईट वर डायरेक्शन मध्ये, ठीक आहे, इकडे गेला आहे आणि काय परत तो त्याच डायरेक्शन वापरू शकतो काय, परत काय तो त्याच डायरेक्शन वापरू शकतो कारण पास लक्ष द्या. बघा या पाथने गेला, मी स्ट्रेट लाईन मध्ये गेला आणि वापस येऊ शकतो कारण तेव्हा पण त्याची मोशन स्ट्रेट लाईन मध्ये असणार आहे. पण अशी दुसरी केस नाही. पण इथं काय ना बघा कशी द्या, इनिशियली ह्या डायरेक्शन जर गेला, ही डायरेक्शन आहे, पण जर वापस जर आला तर डायरेक्शन चेंज झाली तर असं व्हायला नको. फक्त काय तो एकाच डायरेक्शन जात आहे. सुंदरला फक्त एकाच डायरेक्शन जात आहे, तो रिव्हर्स व्हायला नको. सो व्हेन द ऑब्जेक्ट इज मूव्हिंग अलोंग द स्ट्रेट लाईन अँड इट इज नॉट रिव्हर्सिंग, तो रिव्हर्स होत नाहीये. बरं कारण तो काय रिव्हर्स होत नाहीये तेव्हाच पॉसिबल आहे. पण तो जर रिव्हर्स झाला आणि तो रिव्हर्स झाला आणि त्याच पाथने आला, मोशन स्ट्रेट लाईन आहे पण डायरेक्शन चेंज होणार आहे. असं नाही पाहिजे. फक्त काय पाहिजे, इट इज मूव्हिंग अलोंग द ओनली इन वन डायरेक्शन अँड इट इज नॉट रिव्हर्सिंग. It is not reversing. Clear? Pause. When an object, एखादा कारक object हा काय होता है moving, it is moving along the straight line, along the straight line, and not reversing its motion or velocity, and not reversing its मोशन किंवा त्याची समजा काय आहे वेलोसिटी, नॉट रिव्हर्सिंग मोशन चालते किंवा डायरेक्शन चालते. ठीक आहे. बर तेव्हा पण काय केस बघा. नाउ वी आर कन्सर्निंग विथ द फर्स्ट वन ऑब्जेक्ट व्हिच इज मूव्हिंग अलोंग द स्ट्रेट लाईन, इट इज नॉट रिव्हर्सिंग इट्स डायरेक्शन. ओके. पण चेंज काय होतं बघा, म्हणजे याची डायरेक्शन सेम राहत आहे, जी काय डायरेक्शन कशी राहत आहे कॉन्स्टंट राहत आहे. एकदम क्लिअर. ओके. जेव्हा ऑब्जेक्ट मूव्ह होत आहे स्ट्रेट लाईन मध्ये रिव्हर्स होत नाहीये, म्हणजे काय राहतं डायरेक्शन सेम राहत आहे. Hence its direction remains constant. Is that clear? Its direction remains constant. बर हे झालं. पण समजा कन्सिडर काय करता याच्यावर त्याच्या वेलोसिटीची व्हॅल्यू चेंज होत आहे. वेलोसिटीची काय मॅग्निट्यूड चेंज होत आहे. म्हणजे बघा कसं समजा तो कुठे आहे, सध्या कुठे आहे, सध्या ए पॉइंटला आहे. तर तिथे त्या वेलोसिटीची मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू ए पॉइंटला वेलोसिटीची व्हॅल्यू किती आहे, 5 आहे समजा. किती आहे वेलोसिटी 5 मीटर पर सेकंद. ठीक आहे ना. बरं नंतर काय समजा कन्सिडर करा तो बी पॉइंटला पोहोचला, बी पॉइंटला पोहोचला, मला शिदा बी पॉइंटला पोहोचला, त्याची वेलोसिटी चेंज झाली. वेलोसिटी काय आहे चेंज झाली. पावर आता समजा तिथे बघा तिथं वेलोसिटी चेंज झाली, किती झाली, किती म्हणलं आपण 10 झाली, 10 मीटर पर सेकंद. हा ओके. म्हणजे वेलोसिटी वाढली काय, आधी 5 होती मग काय 10 झाली, वेलोसिटी वाढली आणि म्हणजे वेलोसिटी व्हॅल्यू वाढली. बाकी मध्ये काय वेलोसिटी डायरेक्शन तेच आहे. पाय बघा सध्या पण काय त्या डायरेक्शन मूव्ह होत होता, म्हणजे ज्या डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट त्या डायरेक्शन मध्ये काय वेलोसिटी, इथे पण काय पहा त्या डायरेक्शन मध्ये जात आहे. म्हणजे बघा त्याचे पण त्याचं डिस्प्लेसमेंट त्या डायरेक्शन मध्ये आहे, वेलोसिटी पण काय त्या डायरेक्शन मध्ये आहे. म्हणजे वेलोसिटी डायरेक्शन चेंज होत नाहीये. करेक्ट समजला. वेलोसिटी डायरेक्शन चेंज होत नाहीये. चेंज काय होतं एकदम व्हॅल्यू, वेलोसिटीची मॅग्निट्यूड चेंज होत आहे. कारण आधी 5 आहे मग 10 झाले. समजा कसं काय पॉइंट सी ला पोहोचला, इथे त्याची काय वेलोसिटीची मॅग्निट्यूड आणखी वाढली, तिथे काय 15 मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद. कारण वेलोसिटी आहे. म्हणजे इथं वेलोसिटी काय होतं मॅग्निट्यूड चेंज होत आहे. आणि जर वेलोसिटीची मॅग्निट्यूड चेंज झाले म्हणजे वेलोसिटी चेंज झाली. क्लिअर करा. हां. सो डायरेक्शन काय झालं आपण इथं, डायरेक्शन रिमेन्स कॉन्स्टंट ना, डायरेक्शन ऑफ वेलोसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. परंतु बट काय होतं इथं त्याच्या वेलोसिटीची मॅग्निट्यूड चेंजिंग. बट magnitude of velocity is changing. Magnitude of velocity is changing. आणि जर समजा आपल्याला माहित आहे असे द्या, जर वेलोसिटी आहे, जर काय आहे वेलोसिटी आहे, वेलोसिटी काय असतं नाही, वेलोसिटी 2 असतात. एक असते काय मॅग्निट्यूड, दुसरं काय असतं डायरेक्शन, दुसरं असते डायरेक्शन. आणि ह्या दोघांपैकी जर समजा कोणी एक जरी चेंज झालं मग आपण काय म्हटलं मॅग्निट्यूड चेंज होतात. दोघांपैकी कुठलं कोणी एक जरी चेंज झालं तर काय असते वेलोसिटी काय चेंज होते. वेलोसिटी काय होते चेंज होते. माहिती ना आपल्याला वेलोसिटीला काय आहे मॅग्निट्यूड आहे, वेलोसिटीला डायरेक्शन आहे. पण या दोघांपैकी कोणी एक जरी चेंज झालं तर वेलोसिटी चेंज होते. इथे ते समजायला कारण वेलोसिटीची डायरेक्शन सारखी राहत आहे परंतु वेलोसिटीची मॅग्निट्यूड चेंज होत आहे. आणि म्हणून मग आपण काय म्हणू की वेलोसिटी चेंज होत आहे, म्हणून वेलोसिटी चेंज होत आहे. Hence we can say that velocity
is changing. Hence velocity is changing. बरं, वेलॉसिटी जर चेंज होत आहे याचा मीनिंग काय, त्याच्यामध्ये ऍक्सेलरेशन प्रोड्यूस झालं, कारण वेलॉसिटी चेंज होत आहे. हेन्स acceleration is produced. Acceleration is produced. तेव्हा काय यामध्ये काय acceleration प्रोड्यूस होणार आहे. झालं, हे पण acceleration प्रोड्यूस झालं. बरं, आता आपल्याला समजा डायरेक्शन द्यायची आपल्याला. आता काय द्यायचे, डायरेक्शन. आता बघा, जर असं असलं ह्या पर्टिक्युलर केस मध्ये बघा, लक्षात इथे काय होत आहे, इथं वेलॉसिटीची व्हॅल्यू काय होत आहे, इन्क्रीज होत आहे, चेंज होत आहे, वाढत आहे. ऍक्च्युअली 5, 10, 15 म्हणजे वाढत आहे. मग ह्या केस मध्ये बघा, लक्षात जर वेलॉसिटी जर समजा काय होत आहे, मॅग्नेटिक काय म्हणतो आपण, त्याची चेंज होत आहे, वाढत आहे, तर आपण इन्क्रीज म्हणतो, चालते. इन्क्रीजेस वेलॉसिटीची काय आहे, मॅग्नेटिक काय आहे, इन्क्रीज होत असेल तर तेव्हा लक्षात ठेवा. चला सगळ्यात प्रयत्न करायचा. हा, जर वेलॉसिटी आधीची वेलॉसिटी 5 आहे, याला काय आपण इनिशियल वेलॉसिटी u, बरोबर, कारण 5 आहे. आणि समजा कसं करा, फायनल वेलॉसिटी आपण घेऊ, आपण सेकंड घेऊ. आपण फायनल वेलॉसिटी समजा काय v आहे, 10 आहे, आधी 5 आहे मग 10 आहे, एक तर वेलॉसिटी वाढली आहे, वेलॉसिटी वाढलेली आहे. ओके, मग वेलॉसिटी चेंज पण झालेली आहे. मग त्या चेंज इन वेलॉसिटी, चला किती कसा असेल ना, चेंज इन वेलॉसिटी, चेंज इन वेलॉसिटी कसं करतो आपण, फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. सो 10 मायनस 5 किती येईल, किती येणार तो, 5 प्लस 5 करा, प्लस 5 पॉझिटिव्ह, कारण 10 मायनस 5 म्हटलं आपण, कारण इन्क्रीजिंग आहे, वेलॉसिटी काय आहे, इन्क्रीजिंग आहे. म्हणून आपण बघा, फायनल वेलॉसिटी जास्त आहे, इनिशियल काय आहे, कमी आहे. सो फायनल मायनस इनिशियल काय आहे, पॉझिटिव्ह आहे. याचा मीनिंग असं की चेंज इन वेलॉसिटी काय आहे, पॉझिटिव्ह आहे. चेंज इन वेलॉसिटी काय आहे, पॉझिटिव्ह आहे. समजलं काय? Yes, sir. As the velocity is increasing, so we can say that change in velocity is positive. Got it? Okay. As velocity is increasing, जेव्हा लक्षात आहे हे सगळे पॉइंट लक्षात ठेवायचे आहे. जर वेलॉसिटी जर समजा इन्क्रीज होत असेल तर चेंज इन वेलॉसिटी दॅट इज काय, डेल्टा v, तर हा काय असणार आहे, पॉझिटिव्ह. आणि जेव्हा चेंज इन वेलॉसिटी असेल पॉझिटिव्ह, तुम्हाला माहिती आहे ज्या डायरेक्शन मध्ये काय चेंज इन वेलॉसिटी त्या डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशन, माहिती आहे का, आपण बोलू इथं ज्या डायरेक्शन मध्ये चेंज इन वेलॉसिटी त्या डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशन. इथं बाहेर आहे, इथं जर समजा चेंज इन वेलॉसिटी पॉझिटिव्ह आली तर ऍक्सेलरेशन काय त्या वेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये. म्हणजे इथं काय असं, या केसमध्ये काय असणार मग ह्या केसमध्ये पहा, ज्या डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी त्याच डायरेक्शन मध्ये काय असणार आहे, ऍक्सेलरेशन. ह्या केसमध्ये, इन दिस केस पर्टिक्युलरली फक्त याच केसमध्ये असं असणार, ज्या डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी त्या डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशन. मग इथे काय म्हणतो पाहता, ज्या डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी त्या डायरेक्शन ऍक्सेलरेशन मध्ये काय, पॅरलल करा, पॅरलल. सो इन दिस केस ऍक्सेलरेशन इज पॅरलल टू द वेलॉसिटी. गॉट इट? हेन्स in this case acceleration is parallel to velocity. हे आपलं कॉन्क्लुजन झालं. फर्स्ट केस, हे आपली काय पहिली केस, थोडंफार समजलं असेल, एकदा परत आपण काय 2 मिनिटात रिवाइज करू आपण, मी तुम्हाला क्लिअर करून देणार आहे. क्लिअर? आपण काय पाहत आहे की ऍक्सेलरेशन केव्हा येणार आहे, ऍक्सेलरेशन बॉडीमध्ये केव्हा येणार आहे, जेव्हा वेलॉसिटी चेंज होणार आहे. पण वेलॉसिटी काय 3 प्रकार चेंज होऊ शकते. 3 पॉसिबल वेज of change of velocity, out of which first one this, when only magnitude of velocity is changed and its direction remains constant. मग तेव्हा काय बघा, ही कुठल्या, हे पर्टिक्युलर कुठल्या केस मध्ये, हे पर्टिक्युलर कुठल्या केस मध्ये, तर या केस मध्ये when object is moving along the straight line and it is not reversing its motion, तो रिवर्स होत नाहीये, तो काय त्याच डायरेक्शन समोर जात आहे, स्ट्रेट लाईन जात आहे, समोरच जात आहे. आगे काय वेलोसिटी काय वाढत आहे, वेलोसिटी व्हॅल्यू वाढत आहे. ओके, सो इट्स डायरेक्शन रिमेन्स कॉन्स्टंट बट इट्स मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी increasing, this changes, hence acceleration is produced. Okay, but in this case as the velocity is increasing, so change in velocity positive. Barabar. And जर समजा असं असलं, when change in velocity is positive, in that case the acceleration have the same direction to that of the velocity. Acceleration have the same direction to that of the velocity, and hence
acceleration is parallel to the velocity. Got it? खऱ्या लक्षात हे तुम्हाला एमसीक्यू येणार यावरती हा की कुठल्या केसमध्ये ऍक्सिलरेशन वेलॉसिटीला पॅरल असते. इन दिस केस काही डोळ्यामध्ये ओके लिहून टाका.